आणि यानंतर आपण नागपूरमध्ये जाऊयात। नागपूरमध्ये भाजपच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक आता पार पडतीये। देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, विनोद तावडे या बैठकीला दाखल झालेले आहेत। लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा या बैठकीदरम्यान घेतला जाणार आहे। तर या ठिकाणी काही पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश सुद्धा पार पडतोय। महत्त्वाचं म्हणजे भाजपच्या आजच्या या बैठकीत कार्यकर्त्यांना मोबाईल बंदी करण्यात आली आहे। नागपूरमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आले आणि सभागृहाच्या बाहेरच कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांचे मोबाईल काढून घेतले जात आहेत। काही पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश सोहळा या ठिकाणी पार पडतोय बावनकुळे आणि त्याचबरोबर फडणवीसांच्या उपस्थितीत। आणि त्यानंतर आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या पदाधिकाऱ्यांना काही महत्त्वाच्या सूचना केल्या जाणार आहेत। पंकजा मुंडे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। मात्र या सगळ्या दरम्यान महत्त्वाचं म्हणजे आज या बैठकीमध्ये आपल्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना मोबाईल वापरण्यावर भाजपकडून बंदी घालण्यात आलेली आहे। सभागृहाच्या प्रवेशद्वारावरच कार्यकर्त्यांचे मोबाईल घेण्यात आलेले आहेत। तर आपण पाहतोय कर्जतचे राष्ट्रवादीचे माजी आमदार यांनी सुद्धा भाजपमध्ये ते आज प्रवेश करतायत। सुरेश लाड यांचा सुद्धा आज पक्षप्रवेश होणार आहे। तत्पूर्वी इतर काही पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय। सुरेश लाड यांचा पक्षप्रवेश या ठिकाणी संपन्न झालेला आहे। इतरही अनेक महत्त्वाचे पदाधिकारी या ठिकाणी भाजपमध्ये प्रवेश करतील बावनकुळे आणि फडणवीसांच्या उपस्थितीत।